गेल्या काही महिन्यांपासून आपण बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये ना सतत एकाच जागतिक संकटाची चर्चा ऐकतोय. म्हणजे अल निनो बरोबर ना? अगदी बरोबर, अल निनो. सगळीकडे अशी एक भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती की यंदाचा मान्सून धोक्यात आहे. हो, म्हणजे पावसाळा कोरडा जाणार किंवा दुष्काळ पडणार अशाच चर्चा सर्वत्र सुरू होत्या. हो ना. पण झी 24 तास या वृत्तवाहिनीवर नुकतेच एक अत्यंत महत्वाची बातमी आली, जिचं शीर्षक होतं आनंद वार्ता, मान्सून वेळेवर दाखल होणार. हो, म्हणजे ही खरंच एक मोठी बातमी आहे. हो, आणि केवळ वेळेवरच नाही, तर ही बातमी असा दावा करतेय की मान्सून चक्क 2 ते 3 दिवस आधीच महाराष्ट्रात धडकणार आहे. बापरे, म्हणजे हा एक खूपच मोठा दिलासा आहे बघायला गेलं तर. नक्कीच. म्हणजे एकीकडे जागतिक हवामान तज्ज्ञ धोक्याचा इशारा देत असताना दुसरीकडे अचानक ही इतकी सकारात्मक आणि अगदी तारखानिशी आलेली बातमी, हे कसं शक्य झालं? हा खरंच एक खूप रंजक विरोधाभास आहे. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. या दाव्याच्या आणि त्यामागच्या विज्ञानाच्या अगदी मुळाशी आपण आज जाणार आहोत. अगदी, कारण जेव्हा आपण अल निनो या शब्दाचा इतिहास बघतो ना, तेव्हा तो भारतासाठी आणि विशेषतः आपल्या मान्सूनसाठी सहसा हानिकारकच ठरला आहे. त्यामुळेच ती भीती होती सर्वांच्या मनात. होय, त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात आणि अगदी अनेक अभ्यासकांच्या मनातही यंदाच्या पावसाळ्याविषयी एक मोठी धास्ती होती. पण या ताज्या बातमीने चित्र पूर्णपणे पालटून टाकलं आहे. म्हणजे ही बातमी ऐकून मला कसं वाटलं माहितीये? कसं? अल निनो म्हणजे एखाद्या कठीण परीक्षेसारखं आहे, ज्याची सगळेच धास्ती घेतात, पण अचानक आपल्याला कळतं की यंदाचा पेपर अगदी सोपा येणार आहे. अगदी अचूक उदाहरण दिलंत. ही केवळ दिलासा देणारी बातमी नाहीये, तर जागतिक हवामान आणि स्थानिक भौगोलिक परिस्थिती यांच्यात सुरू असलेल्या एका प्रचंड मोठ्या युद्धाची ही कथा आहे. आणि हेच युद्ध आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. पण त्याआधी मला एक अत्यंत मूलभूत प्रश्न विचारायचा आहे. विचारा. आपण नुसतंच म्हणतो की एल निनो वाईट आहे, एल निनोमुळे पाऊस पडत नाही, पण प्रत्यक्ष पडद्यामागे नक्की काय घडतं? अच्छा, म्हणजे तुम्हाला त्याची वैज्ञानिक बाजू समजून घ्यायची आहे. हो, म्हणजे एल निनो असा नेमका काय प्रकार करतो ज्यामुळे भारतावरचे ढग गायब होतात? हे विज्ञान थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच सांगता येईल. एल निनो म्हणजे प्रशांत महासागराच्या म्हणजे पॅसिफिक ओशनच्या विषुववृत्तीय भागात घडणारी एक असामान्य घटना. ओके. सोप्या भाषेत सांगायचं तर दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीजवळच्या समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होते. बरं. आता तुम्ही म्हणाल की हजारो किलोमीटर्स दूर असलेल्या दक्षिण अमेरिकेजवळ पाणी गरम झालं, तर त्याचा भारताशी काय संबंध? हो, साहजिकच आहे हा प्रश्न पडणं. हो, तोच तर माझा प्रश्न आहे. आपल्या आणि प्रशांत महासागराचा थेट संपर्कही नाहीये बघायला गेलं तर. बरोबर, पण पृथ्वीवरचे सगळे वारे आणि हवामानाचे पट्टे एकमेकांशी जोडलेले आहेत हे आपण विसरता कामा नये. अच्छा, म्हणजे ते एका जाळ्यासारखं काम करतं. अगदी. जेव्हा प्रशांत महासागरात पाणी गरम होतं, तेव्हा तिथली हवा हलकी होऊन वर जाते आणि एक प्रचंड कमी दाबाचा पट्टा तयार होतो. कमी दाबाचा पट्टा. आणि हा पट्टा इतका शक्तिशाली असतो की तो पृथ्वीवरच्या वाऱ्यांची दिशाच बदलून टाकतो. बापरे. साधारणपणे जे वारे विश्ववृत्तावरून भारताकडे बाष्प म्हणजे मॉइश्चर घेऊन येत असतात, त्यांना हा अल निनोचा पट्टा स्वतःकडे खेचायला लागतो. अच्छा, म्हणजे हे एखाद्या प्रचंड मोठ्या व्हॅक्यूम क्लीनर सारखं आहे तर. अगदी तसंच. जो पॅसिफिक महासागरात बसून भारताकडे येणारे सगळे पाण्याने भरलेले ढग आणि ओलावा आपल्याकडे ओढून घेतोय. त्यामुळे आपल्याकडे फक्त कोरडी हवा उरते. अगदी अचूक रूपक वापरलं तुम्ही. तो एक नैसर्गिक व्हॅक्यूम क्लीनरच आहे. यामुळेच भारतावर हाय प्रेशर म्हणजे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. हां, आणि जिथे जास्त दाब असतो तिथे ढग तयार होत नाहीत, बरोबर? हो, हा विज्ञानाचा साधा नियम आहे. जिथे हवेचा दाब जास्त असतो तिथे हवा खाली बसते, ढग तयार होऊ शकत नाहीत आणि पर्यायाने पाऊस पडत नाही. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून सगळे तज्ज्ञ काळजी करत होते. हो ना, कारण प्रशांत महासागरात हा महाकाय व्हॅक्यूम क्लीनर पूर्ण ताकदीने सुरू झाला होता. पण जेव्हा इतर अनेक तज्ज्ञ धोक्याचा इशारा देत होते, तेव्हा असा अचानक दिलासा मिळणे हवामानशास्त्रात किती सामान्य आहे? यातली सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा विरोधाभास खूप दुर्मिळ असतो आणि म्हणूनच या बातमीचं महत्त्व खूप जास्त आहे. मग आता खरी गोम इथेच आहे. जर हा व्हॅक्यूम क्लीनर सुरू आहे, तर मग झी 24 तासच्या बातमीत हा दावा कसा काय केला जातोय की मान्सून वेळेवर आणि चांगल्या स्थितीत दाखल होणार आहे? हो, हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. हां, असा परस्पर विरोधी दावा नक्की कोणी केला आहे? कारण एवढ्या मोठ्या जागतिक धोक्याच्या विरोधात जाऊन बोलण्यासाठी काहीतरी भक्कम वैज्ञानिक आधार असणं गरजेचे.
होय, आणि हा आधार या बातमीत अगदी स्पष्टपणे दिला आहे. हा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. अच्छा, म्हणजे हे एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे तर. नक्कीच. डॉक्टर साबळे हे हवामान आणि कृषी क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवी नाव आहे. त्यांनी केवळ यंदा पाऊस चांगला पडेल असे हवेत तीर मारलेले नाहीयेत. हो, मी त्या बातमीतलं ते वेळापत्रक पाहिलं होतं. त्यांनी मान्सूनच्या प्रवासाचे आणि आगमनाचे एक अत्यंत सविस्तर आणि आकडेवारीवर आधारित वेळापत्रकच मांडले आहे. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण खरं सांगू, मला तिथेच सर्वात मोठा धक्का बसला आणि ते वाचून थोडं अवास्तवी वाटलं. अवास्तव? का बरं? त्यांच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानमध्ये 3 दिवस आधी पोहोचेल. त्यानंतर केरळमध्ये तो 2 ते 3 दिवस आधी येईल. बरोबर. आणि मग गोवा आणि महाराष्ट्रात तो सुमारे 2 दिवस आधी, म्हणजे 2 ते 3 जूनपर्यंत दाखल होईल. मग तुम्हाला यात अवास्तव काय वाटलं? थांबा, आपण हवामानाबद्दल बोलतोय ना, जिथे वारे, ढग, समुद्राचे तापमान हे सगळे अत्यंत अस्थिर आणि सतत बदलणारे घटक आहेत. हे खरंय, निसर्ग अत्यंत गुंतागुंतीचा आहे. मग अशा या गुंतागुंतीच्या सिस्टीममध्ये 2 ते 3 जून ही इतकी अचूक तारीख सांगणं हे थोडा अतिशोक्ती वाटत नाही का? म्हणजे तुम्हाला वाटतंय की हे खूपच पिनपॉइंटेड आहे? हा ना, म्हणजे अंदमानपासून महाराष्ट्रापर्यंतचा मान्सूनचा प्रवास आपण एखाद्या एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकासारखा ट्रॅक करतोय. अंदमान स्टेशनवर ट्रेन 3 दिवस आधी पोहोचली, मग केरळ स्टेशनवर 2 दिवस आधी पोहोचेल. मला समजतोय तुमचा मुद्दा. निसर्ग हे का एखादा घड्याळ आहे का? एवढ्या अचूक तारखा खरंच काढता येतात की हा फक्त अनुभवाच्या जोरावर मारलेला एक अंदाज आहे? तुमचा हा संशय अगदी नैसर्गिक आहे आणि वरवर पाहता ते एखाद्या एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकासारखंच वाटतं हे मलाही मान्य आहे. मग हे कसं शक्य आहे? पण हवामानशास्त्रात, विशेषतः मान्सूनच्या आगमनाच्या बाबतीत ही एक साखळी प्रक्रिया असते, ज्याला आपण चेन रिॲक्शन म्हणतो. डॉक्टर साबळे हे केवळ अनुभवावर विसंबून नाहीत, तर ते अनेक सूक्ष्म घटकांचे मोजमाप करतात. म्हणजे ते नक्की कोणत्या गोष्टी मोजतात? हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी त्यांच्याकडे कोणती मोजपट्टी असते? ते मुख्यत्वे 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. एक म्हणजे सी सरफेस टेम्परेचर, म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान. अच्छा, तापमान. दुसरे हवेच्या दाबातील तफावत, ज्याला आपण प्रेशर ग्रेडियंट म्हणतो. आणि तिसरे वाऱ्याची दिशा व वेग. ओके, म्हणजे हे खूप तांत्रिक गणित आहे. हो, मान्सून हा एका विशाल आणि अखंड प्रवासासारखा आहे. याची सुरुवात अंदमान समुद्रात होते. जर अंदमानमध्ये समुद्राचं तापमान अपेक्षेपेक्षा जास्त असेल आणि तिथे हवेचा दाब वेगाने कमी होत असेल, तर याचा अर्थ मान्सूनला पुढे ढकलणारी मोटार पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. अच्छा, म्हणजे अंदमान हे केवळ एक चेकपोस्ट नाही, तर ती मान्सूनच्या इंजिनची पहिली चाचणी आहे. अगदी बरोबर ओळखलात. याला आपण एखाद्या रिले रेस सारखं बघू शकतो. रिले रेस म्हणजे कसं? रिले रेसमध्ये जसा पहिला धावपटू किती